भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने उद्धव ठाकरे पर हिंदुत्व छोड़ने का आरोप लगाया है। साथ ही उन्होंने कहा कि कोंकण हो या मुंबई, कोई भी उद्धव ठाकरे के साथ नहीं है। उद्धव ठाकरे कांग्रेस और एनसीपी को बढ़ाने के लिए काम कर रहे हैं। संपूर्ण महाराष्ट्राला देशाला माहिती आहे, उद्धव ठाकरे यांना त्यांचे उमेदवार जे निवडून आले आहेत त्या उमेदवाराचे बूथ जर बघितले तर हिंदुत्ववादी विचार उद्धव ठाकरेंनी सोडला म्हणून त्यांना मुस्लिम समाजाच्या अनेक कट्टरवादी लोकांनी त्यांना मतदान केलं आहे। खरं तर हिंदुत्वाची भूमिका कोणी कोणाला मत दिलं यापेक्षा हिंदुत्वाची भूमिका ही उद्धव ठाकरेंनी सोडली हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। मराठी माणूससुद्धा उद्धव ठाकरेसोबत नाही आहे, कोकणातला माणूससुद्धा उद्धव ठाकरेसोबत नाही, मुंबईचा व्यक्तीसुद्धा उद्धव ठाकरेसोबत नाही। आता उद्धव ठाकरे हे त्यांनी अपेक्षित केलेल्या सीट जिंकू शकलो नाही, आम्हीसुद्धा जिंकू शकलो नाही, पण आम्ही त्याचं आत्मपरीक्षण करतो आहे। पण उद्धव ठाकरे हे आत्मपरीक्षण करत नहीं है। बिहार सरकार द्वारा आरक्षण की सीमा बढ़ाए जाने के फैसले को हाईकोर्ट द्वारा रद्द किए जाने के मुद्दे पर चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि आरक्षण के लिए सुप्रीम कोर्ट का फैसला ही सर्वोपरि है। आरक्षण के लिए 50% की सीमा तय की गई है, महाराष्ट्र में भी इसका पालन होगा। कॉन्स्टिट्यूशनल काय तर 50% आहे आणि 50%च्या वर कुणी दिलं तर ते कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही आणि त्यामुळं याचा योग्य विचार करावा लागेल। कोर्टाचा निकाल हा काही कधी कधी कोर्टाचा निकाल हा यापूर्वीचे झालेले निकाल आणि आपलं घटना यानुसार असतं। मला वाटतं हा निकाल पूर्ण बघितला नाही, निकाल बघेल, पण जे काही निर्णय दिला आहे तो त्या ठिकाणी बघावं लागेल कुठल्या मेरिटवर दिला आहे। इसके साथ ही आंगनवाड़ी केंद्र में मिलने वाले पोषण आहार का टेंडर महिला बचत गट को ही दिए जाने का भी आश्वासन उन्होंने दिया। महिला बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून महिला बचत गटाचा पोषण आहार हा जो महिला बनवतात, बचत गट तयार करतात पोषण आहार, त्या महिला बचत गटाकडेच त्या पोषण आहाराचं काम राहू द्यावं याकरता विदर्भातल्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। मी आमच्या मंत्री आदिती तटकर यांच्याशी बोललेलो आहोत, त्यांनी मला आश्वस्त केलं आहे की आम्ही महिला बचत गटाचं कुठलंही काम काढणार नाही।